सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही नवीन भागीदारी किंवा कंपनीमध्ये प्रवेश करू शकता. तुमचं सोशल मीडिया सर्कल वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाचे संबंध देखील प्रस्थापित कराल. कुटुंब आणि मित्रांसमवेत आनंदामध्ये वेळ घालवाल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. तुमच्या नवीन कल्पना आणि कार्यशैलीचं कौतुक केलं जाईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज योजना पूर्णपणे अंमलात येऊ शकतात आणि त्या तुमच्यासाठी फायदेशीर देखील ठरतील. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाबद्दल आणि कामाच्या ठिकाणी कर्तव्य प्राप्ती असलेल्या समर्पणाबद्दल योग्य कौतुक आणि आदर मिळू शकतो. तुमची मेहनत आणि समजूतदारपणा तुम्हाला आयुष्य आनंदी बनवण्यास मदत करेल. आर्थिक बाबतीमध्ये हा दिवस चांगला राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की साहित्य, कला, लेखन, संगीत, चित्रपट किंवा क्रीडा यांसारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रांशी संबंधित लोकांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल आणि आकर्षक सौदे देखील मिळू शकतील. नवीन बिझनेस करण्याच्या कल्पना तुमच्या मनामध्ये येऊ शकतात किंवा त्या तुम्ही प्रत्यक्षामध्ये देखील आणू शकता. नशीब आज तुमच्या बाजूने राहील. तुम्ही मेहनतीनं स्वतःसाठी यश आणि गौरव प्राप्त कराल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला बरेचसे आर्थिक लाभ मिळू शकतात. तुम्ही अमर्याद संपत्तीचे मालक बनू शकता. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुमचे निर्माण होतील. बिझनेसच्या बाबतीमध्ये ही चांगली वेळ आहे. परिणाम तुमच्या बाजूने येतील. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सर्व काही ठीक होईल. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगली फळं मिळतील, ज्यामुळे संपत्ती निर्माण होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या समन्वयक गटामध्ये तुमची लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आघाडीवरती सगळ्या गोष्टी सुरळीत होतील आणि तुम्हाला चांगली प्रगती मिळेल. तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचे नवनवीन मार्ग सापडतील. तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करण्यासाठी पुढाकार घ्याल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती अभिषेक करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला अधिकाऱ्यांकडून आज पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तुमचं उत्पन्न, व्यवसाय आणि इतर उपक्रमांमध्ये लक्षणीय वाढ होईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला उत्पन्नात वाढ किंवा पदोन्नती मिळू शकते. तुम्ही काही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुमची सामाजिक लोकप्रियता वाढेल. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती आनंद प्रतिबिंबित होईल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजेच्या वस्तू दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसायाच्या संदर्भामध्ये महत्त्वाकांक्षी योजना तुम्हाला सुरू करता येतील. जर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशामध्ये जायचं असेल तर तुम्ही निराश होणार नाही. तुमच्या यशामध्ये वाढ होईल. तुमचे नवीन संपर्क प्रस्थापित होतील आणि तुम्ही काही प्रभावशाली लोकांना देखील भेटाल. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावरती वर्चस्व गाजवू देणार नाही. त्यांना पराभूत करण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास.
श्री गणेशजी सांगतात की व्यवसायाच्या संदर्भामध्ये आशावादी दृष्टिकोनासह तुम्ही कामाच्या ठिकाणी फार उत्साही असाल. तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये अत्यंत यशस्वी व्हाल आणि ग्राहकांशी कायमस्वरूपी संबंध प्रस्थापित कराल. गोड बोलण्याच्या आणि तुमच्या हुशारीच्या सवयीमुळे तुम्ही कामामध्ये अगदी चांगलं यश मिळवाल. तुमची योग्यता सिद्ध करण्यासाठी तुम्ही चांगल्या संधींचा लाभ घ्याल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची लोकप्रियता एका वेगळ्या शिखरावर असेल आणि इतर लोकांवरती तुमचा अधिक प्रभाव पडेल. जर तुम्ही अधिकाऱ्यांशी संघर्ष टाळलात तर तुम्ही व्यवसायामध्ये चांगली प्रगती करू शकता. तुमचे शत्रू तुम्हाला आज त्रास देऊ शकणार नाहीत. तुम्ही दिलेला सल्ला इतरांना उपयुक्त ठरेल. तुम्हाला मनोरंजनाच्या साधनांमध्ये रस असेल. तुमचं कौटुंबिक जीवन अगदी आनंदी आणि शांत राहील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज आरोग्याच्या दृष्टीनं दिवस फारसा अनुकूल नाही. तुम्ही काही जुन्या आजारांमुळे त्रस्त राहू शकता किंवा तुम्हाला तीव्र वेदना आज सहन कराव्या लागू शकतात. आर्थिक बाबतीमध्ये पैशांची अडचण तुमच्या असंतोषाचं कारण बनू शकते. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आजचा दिवस हा फायदेशीर ठरेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या लोकांसाठी दिवस संमिश्र परिणाम देऊ शकतो. व्यवसायामध्ये थोडासा ताणतणाव तुम्हाला संभवतो. आर्थिक जोखीम असलेल्या कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक निर्णयासाठी ही वेळ योग्य नाही. तुमची मानसिक मरगळ आज संपेल. तुम्हाला आज सर्व बाजूंनी चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल नाही. त्यामुळे अज्ञातांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कामामध्ये थोडासा धीर धरा आणि आराम करण्यासाठी देखील थोडासा वेळ काढा. तुमचं बोलणं गोड असेल ज्यामुळे तुम्ही इतरांना आकर्षित कराल. तुमच्या कामामध्ये तुमच्या कौटुंबिक वेळेचा व्यत्यय येऊ देऊ नका. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.